तर आपल्या लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण महिंद्रा B6 घेऊन चाललेलो आहे. कुठं चाललो भाई आपण? दिव्याघरला. इथून किती किलोमीटर आहे? 180 काहीतरी 200च्या आसपास आहे. गडीभर 200च्या जवळपास म्हणजे किलोमीटर आहे. येऊन जाऊन गडीभर 400 होईल आणि तिथलं फिरून वगैरे 450 प्लस होईल. तर आता आपली गाडी बघू शकता 100% फुल चार्ज आहे आणि 570ची रेंज आलेली आहे डिफॉल्ट मोडमध्ये. आणि आता आपण हिचा ट्रिप रिसेट मारू. ट्रिप ए आहे ना, हा रिसेट मारू आणि किती किलोमीटर होते बघू आपण. किती किलोमीटरचं रनिंग होतं आहे, काय होतं आहे आणि बघू. दिव्याघरला आता आपण चाललो आहे आणि उरुळीतून आपण बाळापंडितला घेऊन जाणार आहे. आता हे बाई आपल्याबरोबर. आता अंधारा दिसणार नाही, अंधार रात्रीच्या वाजल्या 10 आणि आपण गाडीतच झोपणार आहे. पाठ पोचणार तिथं आपण गाडीतच झोपणार आहे आणि आपण थोडंसं नियोजन वेगळं केलेलं आहे जरा कॅम्पिंग साईटचं. तर चला बघा पुढे कशी आपली ट्रिप होते आणि घेऊ बाळापंडितला निघू. आता ही नाईटमध्ये जर्नी होणार आहे त्यामुळे जास्त काही व्हिडिओ येणार नाही. चला कंटिन्यू करा. दे बरं बघ बरं. तर आता आम्ही तामिनी घाटाच्या जवळ आलेलो आहे आणि पाहू शकता आपली B6 आणि आम्ही तिथे चहा पितोय. इथं चहा पिणार आहे आणि तामिनी घाट इथून चालू झालेला आहे. तर आपण चहा पिऊ आणि निघू. आणि बाळाशेठला उरुळीतून घेतलेले आहेत. बाळाशेठ झोपलेले आहेत गाडीत, त्यांचा काय चहा प्यायचा मूड नाही. चला चहा पिऊ आणि निघू. बँक ऑफ बडोदा. तर चला आपण आता इथून चहा पिऊन निघालो आहे. आता तामिनी घाट सुरू होत आहे. तर चलू आता मोबाईल ठेवू कारण की घाटात मोबाईल वापरायचं चुकीचं काम आहे. तर चला आता घाट चालू झाला वरून. काय लागला व्हिडिओ काढतोय. अभी घाट के अंदर हम एंट्री मार चुके हैं और हमारा गाड़ी चालू है. घाट में ज़्यादा गाड़ी नहीं है लेकिन रोड अच्छा बनाया है. तो चलो अभी टर्न पे टर्न, ये टर्न दिखाओ, ये मैप में दिखाओ उनको. रात को में कुछ नहीं दिखेगा उनको. रोलर कोस्टर राइड. खाली घर आहे. तर आता आपण तामिनी घाट क्रॉस करून आलेलो आहे आणि आता आपण मॅगी खायला थांबलोय. आणि किती वाजलेत रे? आणि आता बघू शकता 2 वाजलेले आहेत आणि आपली B6 पार्क केलेली आहे. तर मॅगी खाणार आहे आता आपण. आणि मालेगावमध्ये आहे आपण. दिव्याघर इथून 50 किलोमीटर आहे. तर चला. आणि घाट उतरत आल्यामुळे काही गाडीची आपली जास्त रेंज डाऊन झालेली नाही आहे. तर आपल्याला प्रॉपर रेंज कॅल्क्युलेशन करायचं आहे घरी गेल्यावर आणि परत त्याच रोडने आपण वर जाणार आहे. आणि बाळापंडित आणि बाईचं गंभीर संभाषण चाललंय. मॅगी येते, वाट बघते. मॅगी आली की खाऊ. मॅगी आई, हम मॅगी खाएंगे. खा बाई. चला तर माणगाव मधून आता आपण निघालेलो आहे. आपलं चहा मॅगी खाऊन झालेलं आहे. Welcome to your B6. This is one of the most advanced, powerful and safest SUVs and it. तर आपण आता निघालेलो आहे. इथून 50 किलोमीटर आहे दिव्याघर. तर चला, भाऊची झोप झाली. आता आपण दिव्याघर बीचला आलेलो आहे. तिकडं बीच आहे, आवाज येत असेल पाण्याचा. बघू शकता इथं माती, रेती आणि गाडी इथं लावले. अशा प्रकारे आपण पोचलेलो आहे आणि आता आपण गाडीतच झोपणार आहे. या आपल्या B6 मध्ये मस्तपैकी पाठीमागं बेड करून झोपू आणि दिवसाचं बघू आपण काय मग कसा बीचवर गाडी नेता आली तर नेऊ. बघू शकता मस्त झाडे असल्या बारीक रोडने आणली. आता मस्तपैकी आम्ही गाडीत झोपलेलो आहे. इकडं बाळाशेठ पुढं खुर्चीवर झोपलेले आहेत. बघू शकता B6 मध्ये मस्त. आणि वरून असं व्ह्यू येते खतरनाक गाडीचं आपल्या. मला इथं हे चमकते. मी बाई इकडे मी जातो पुढे झोप. बाई इकडे झोपणार आहे बाळाशेठ अशा प्रकारे. पुढे बाबा. आणि चला झोपू. हा आणि बघू उद्या दिव्याघरचं कशी ट्रिप आहे, काय होते दिव्याघर बघू बीच वगैरे. चला गुड नाईट. बाळा सर वर नाही काय बाईक तिथं उभं करा असं कधी फुकट पैसे तुमचे घेऊ ते आपला बाईकवर येत आहे तो पोलीस पावती मारते तुमच्या पकडची. इथे काय इथं ऑनलाईन नाही मारत. होय 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 होय.
तर आता सकाळ झालेली आहे आणि आपण रात्रभर इथं गाडीत बघू शकता आपल्या B6मध्ये झोपलो होतो. आणि इकडं गाडी आपली आणि इकडं बीचवर गाडी अलाउड नाही, त्याच्यामुळे आपण काय आणणार नाही. तर मस्तपैकी आपला प्रायव्हेट बीच असल्यासारखं इथं कोण लोक नाही, काय नाही मस्तपैकी निवांत. आणि आता आपण मस्तपैकी पाण्यात डुबकी मारू. हा पक्षी बघायला जायचं का? पक्षी कुठे आहेत? हा सेटिंगमध्ये तिथं घेऊन जा तुम्हाला. नाही नको आता. तर चला आपण आता पाण्यात डुबकी मारू. बाईक राईडचे काय चार्जेस आहेत? 200 आहेत. हां गेले तर 300. इथं आल्यावर तुम्हाला व्हिडिओ फोटो करायला देणार. जसे आता कशी तुम्ही तर मला असे गोल रॉनमध्ये हां तुम्हाला व्हिडिओ करायला देणार. हां ठीक आहे. हे बघू सिगल शकता. बघायचे आहेत ना, तिच्याला घेऊन जाल 500 मध्ये. सांगतो तुम्हाला मी काय करायचं. दाखवणार चालेल. हे आपल्या गाडीत झाले का? तुमच्या गाडीचे प्रॉपर सर्कल झाला का? इथं गाडी फिरवली मी, त्याचा व्हिडिओ बघा. या व्हिडिओ फोटो गाडी तुमचे स्वतः. पाण्यात चालले, मस्त व्ह्यू आहे. समुद्र उसाळ्याला दिसतोय सकाळ सकाळ. ही बीच आपली बीचच्या कडेला. आणि आता मी तयार झालेलो आहे. आपण आता पहिलं बीचवर जाऊन जरा पाण्यात उड्या बिड्या मारू आणि चला बघू पुढं. काच कशी काय गाडीची काच. बाळा शेठ, पैशाचा मोठा व्यवहार, कोट्यात खेळणारे माणसं. हा मोडू द्या. चला आपण जाऊ बीच. इसमें गाड़ी हमने घुमाई लेकिन ज़्यादा देर घूमने नहीं दी, वो लोग ने हमको तकलीफ दी, तो इसलिए हमने गाड़ी बाहर निकाली. बरोबर ना बाळा शेठ? बरोबर. तर आपण आता मस्तपैकी आतमध्ये पाण्यात जाऊन येणार आहे. आणि पाण्यात जाऊन आल्यानंतर आपण जरा मॅगीचं नियोजन लावलेलं आहे. आपण स्वतः मॅगी करून खाणार आहे, कुक करून ईट करणार आहे. काय करणार आहे? ईट करणार आहे. ईट कुक करून ईट करणार आहे. आणि अशा प्रकारे बघू शकता हा दिवेघरचा सुंदर असा बीच आणि सुंदर बीचवर सुंदर असा बीच. तर आपला ब्लॉग तुम्हाला तर माहिती आहे, आपण B6मध्ये इथपर्यंत आलेलो आहे. आणि आता आपण 1 चार्जिंगमध्ये गेलो पाहिजे, कारण की रात्री आम्ही B6मध्ये झोपलेलो आहे. आणि B6 आम्ही कमीत कमी 2-2.5 तास चालू AC चालू ठेवून गाडीत झोपलेलो आहे. त्याच्यामुळे पण आमची चार्जिंग खूप डाऊन झालेली आहे. गाडीची चार्जिंग आमची फुल आहे. तर चला आता जाऊ पाण्यात. चला की तुला मी व्हिडिओ कार्ड आणलाय बाळा, तुला फुकट नाही आणलाय मी. व्हिडिओ कार्ड माझं. चला की मग. व्हिडिओ साठी जग मारतो एवढी. आपण आलोय आता पाण्यात. बाळा पण आपलं आता पोहून बिवून झालेलं आहे. आणि आता आपण कपडे चेंज करू आणि मॅगी बनवू. चला. तर आपण आडगाव बीचवर, आपलं कोणत्या बीचवरून, दिव्याघर बीचवरून निघलेलो आहे. आईला रोड नाही का इकडून, पुन्हा जायला लागेल. कोण काम चाललंय. दिव्याघर बीचवरून आपण निघलेलो आहे आणि आपण तिथे मॅगी करून खाणार होतो, पण त्याच्यामुळे आपला थोडासा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. आपण आता दुसऱ्या बीचला चाललेलो आहे, आडगाव बीच म्हणून, कारण की नवीन जागा आपल्याला एक्सप्लोर करायची. कसा बीच आहे काय बघायचं आहे. गाडीचा पण व्हिडिओ काढायचा आहे बीचवर आपल्याला. तर तिथं काय प्रॉपर गाडी चालवायला आहे ना, कारण की गाडी ढसत होते आतमध्ये.
आणि त्याच्यामुळून बाळापंडित बिंडीत आम्ही सगळे आता समुद्रात आंघोळ करून अशा प्रकारे आपली BE6 घेऊन निघालेलो आहे आडगाव बीचला. इथून 12 किलोमीटर आहे. तर चला बघू पुढे. तिथे गेल्यावर आपण जेवण वगैरे करू आणि मॅगीचा प्रोग्राम आपण सनसेटच्या टायमिंगला टाकू. तर बघा पुढे. मला ह्या स्कॉर्पिओमध्ये असं आम्हाला असं भास होतोय की ह्या स्कॉर्पिओमध्ये आमचा चड्डी बड्डी मित्र आहे. चड्डी बड्डी मित्र आहे. आम्ही पण तिकडे सोडतोय. चड्डी बड्डी मित्र आहे आमचा ह्या गाडीत. आम्हाला पण इकडे जायचंय. अरे रवी कुठं जायचंय? कुठे चाललाय तुम्ही आता? अरे रवीला का? अरे वारे का अरे रावीला अरे ना. कुठं चाललाय? हॅलो. त्याला विचार की कुठं चाललाय. नक्की कुठे चाललाय नक्की? अरे वारे किती लांब इथून? अरे किती वारे. लांब आहे? आम्ही आडगाव बीचला चाललोय आता. काय म्हणतोय तो? 12 किलोमीटर आहे. अरे वारे बीच किती आहे माहिती का? किती आहे? 127. 127 किलोमीटर आहे. तुमचा ट्रॅव्हलिंग मध्ये टाइम जायला की अख्खा. 127 किलोमीटर आहे. काय करणार आहे? 242 दाखवतो चालू केल्यावर. अरे खरं शपथ. अरे तो बीच कुठे माहितीये तुम्हाला? तिकडच्या साईडला गणपतीपुळेच्या साईडला. तुम्ही तिकडून निघा. चिपळूणच्या पलीकडे आहेस. चिपळूणच्या हा लेर गणपतीपुळेच्या तिकडे आहे भारतीय. आडगाव 12 किलोमीटर इथून. आडगाव. अरे आज बंद आहे इथं. विचारलं मी एक जणाला. एक मित्र आहे इथं माझा. तो म्हणला आज सगळं बंद आहे बुधवारचं. अरे लय बऱ्यापैकी बंद आहे त्यामुळे रेट तुम्हाला जास्त भेटणार सगळं इथं आता. हा बऱ्यापैकी बंद आहे सगळं. आम्ही आलो की बीचवर गाडी फिरून बीचवर पोहून बिवून. हा काय करायचं तुम्ही? काय करणार आहे मग? मग चला आमच्या मागे आडगाव बीचला येत आहे का? हा ही गाडी तर आमचं ओळखीच आहे. आमचा माणूस द्या आमच्याकडे. अरे तू कुठं सापडला? सापडला येते का आगोडाला? आडगाव. चल ठीक आहे. हा तर चला. असं बघितलं आमचा मित्र त्याच्या मित्राबरोबर आलेला आहे. तो त्याच्या कामाचे ते मैत्री आहेत सगळे. त्याचे ते ओनर बिनर होते. आणि आता चला आपण जाऊ. आता आम्ही आडगाव बीचच्या जवळ कोणची खानावळी? तन्वी खानावळीची. तर आम्ही पापलेट थाळी खाणार आहे आता. आणि बाईयांना आम्ही बसलेलो आहे. बघू शकता बाई शेट काळे पडलेत. सनस्क्रीन लावून पाण्यात उतरले होते. ह्यांनी लावायची होती पण मी लक्षात राहिले नाही. आता बघू थाळी आल्यावर पुढं. तर चला बरोबर पाण्यात जायच्या आधी. तर आपली पापलेट थाळी आलेली आहे. कृपया करून आपला बाळाशेठ मोबाईल बंद करा. आपण पापलेट थाळी खाणार आहोत. आणि गरम गरम बनवलेले मस्त फ्रेश आहे. तर आपण सगळ्यात पहिला आता पापलेट खाऊन बघू. हॅलो काय काय चाल आता थोडं लिंबू खाली तर पिळू. आपण परत वर उचलते लगेच. बाहेर लागते. चालू करा. तू पण खा. बाय याला उपास आहे. बाय नाही खाणार. त्याला पाहून होणार आहे. रस्ता कमी गेला पण देते ना रस्सा अजून. रस्ता एवढाच आहे का? तर आपलं जेवण झालेलं आहे. मासा बिस एकदम झालेले आहेत. बीचवर पण झालेलं आहे. आता इथं उन्हाळा असल्यामुळे दुसरं काही नाही. नाही तर कुठे जंगलात गेलो असतो तुम्हाला जंगलातला खेळ दाखवला असता डायरेक्ट. होय रे? हा बरोबर का नाही? यस ब्रो. पण आता इथं काहीच नाही. त्याच्यामुळे आम्ही निघतोय. पुढे वाटत काय दिसलं तर तिथं थांबू. नक्कीच तुम्हाला येऊ. आणि गाडीचा ड्रोन क्वालिटी व्ह्यू घेतलेला आहे आम्ही. तो पण बघा क्वालिटी. आपलं जंगल सफारी.
18% बॅटरी राहिलेली आहे आणि आम्ही तामिनी घाट चढायला सुरुवात केलेली. कमीत कमी 30 किलोमीटरचा घाट आहे आणि म्हणजे एकदम क्लाइंब करायचं आहे, एकदम वर चढायचं आहे. तिथं डोंगर दिसू शकतं तुम्हाला, त्या डोंगरावर जसं वर जायचं आहे आपल्याला. तर बघू आता आपली B6 चालू शकते का आपल्याला बोलावं लागते कोणाला तरी, बघू पुढे. चला. आणि आम्ही 10% तामिनी घाट पूर्ण उतरलेला आहे आणि पाहू शकता मस्तपैकी तामिनी घाट उतरल्यानंतर, चढून उतरल्यानंतर पाऊस असा लागलेला आहे आणि आता आम्हाला इतका आनंद होतोय पाऊस आल्या म्हणून. बाळाला पण लय खूप आनंद होतोय. पहिला पाऊस आहे आपला, आमचा पहिला पाऊस आहे सोबतचा, या आमच्या जोडीचा पहिला पाऊस आहे, या वर्षातला मी पहिला. ह्या वर्षातला पहिला पाऊस. तर आता बाळाला तिथे इंद्रधनुष्य नसून दिसत पण मला दिसतंय, कारण की बाळाचे डोळे खाचाडे झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपली ट्रिप कंप्लीट होणारच आहे आणि गाडीची आपल्या रेंज राहिलेली आहे 40 किलोमीटरची आणि आपल्याला घरापर्यंत दाखवते 55 किलोमीटर. तर आपला कसा स्ट्रगल होते पुढं बघा, पुढे चार्जिंग करायला लागते का ह्याच्यातच आपण पुढं जातोय घरापर्यंत, तर बघू. आणि पावसाने जोरदार हजेरी दिलेली आहे. ब्रेकिंग न्यूज, पाऊस आलेला आहे आणि पाऊस गेलेला पण आहे. तर आपण आता कोथरूडला आलोय आणि आता चार्जिंग स्टेशनला आहे आपण इथं BPCLच्या. बघू शकता आपल्या गाडीचं टोटल 420 किलोमीटर झाले आणि गाडी फक्त आता इथून 18 किलोमीटर जाऊ शकते. त्यामुळे आपण आता इथे चार्जिंग थांबलोय. टोटल गाडी चालली आहे 420 किलोमीटर आणि 16ची रेंज शिल्लक आहे, म्हणजे 420, 430, 436, 430च पकडा. आणि आपण रात्री 1.5 तास गाडीत AC लावून झोपलो होतो, त्याची 40 किलोमीटर म्हणजे 470 किलोमीटर गाडी टोटल चाललेली आहे. तर बघा गाडी टोटल एका चार्जमध्ये 470 किलोमीटर चाललेली आहे. चला, कोकणातून एका चार्जमध्ये आपली गाडी रिवर्स येते, बरोबर ना? झोपल्या म्हणून विषय झाला आपला. 1.5 तास गाडी बरं 470 किलोमीटर गाडी चालली आपली. आता 420 किलोमीटर झालंय आणि 416ची रेंज शिल्लक आहे. 416 तर गेली, 16 किलोमीटरची रेंज आहे, म्हणजे 16 किलोमीटर तर गेलीच असते, कळलं का? 16 किलोमीटर गेली म्हणजे गाडी बरं त्यातली 10 पकड, 430 झाली. ते सोड, नाही 430 टोटल किती चालली सांग तुला मी. ते झाले 430 आणि तिथं 50 किलोमीटरची रेंज कमी झाली ना आपली, त्यातली 30च पकड, 470. 470 आपली महिंद्रा B6 आज चाललेली आहे. झालं चालू.